नमस्कार, मी सुरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पुरण कसे पोळी, कडबोक, दिंड करण्यासाठी जे पुरण लागते ते पुरण कसे तयार करतात ते पाहूया. पुरणपोळी करण्यासाठी ह्या वाटीने 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तर ही डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून अर्धा तास भिजत ठेवते. हरभऱ्याची डाळ मी 2 वेळा स्वच्छ धुतलेला आहे. तर हरभऱ्याच्या डाळीमध्ये लवकर किडे होण्याची शक्यता असते, त्यामुळे आपण बोरिक पावडर वगैरे लावून ठेवलेला असतो. त्यामुळे डाळी 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. आता ह्यामध्ये कुकरमध्येच डाळी घातलेला आहे. त्यामध्येच मी पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवते. त्यानंतर आपण कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ घालून 2 तास अर्धा तास पाव किलो डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले. त्यानंतर आपण हे कुकरमध्ये घातलेलं आहे डाळ. त्यानंतर यामध्ये तेल आणि हळद घालणार आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि थोडंसं तेल घालते. तर हे कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊयात. नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत ठेवून शिजवून घेतलेली आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलेले आहे. डाळ चांगली शिजलेली आहे. आता ह्याच्यातील पाणी निथळून घेते. पुरण करण्यासाठी शिजवलेली डाळ मी चाळणीत घालून नितळायला ठेवलेलं आहे. आता ह्याच्यातील पाणी नितळल्यावर पण हे समप्रमाणात गूळ घेऊन डाळ आणि गूळ दोन्ही शिजवून घेऊया. डाळ आपण चाळणीत निथळायला ठेवलेली, ह्याच्यातील पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे. आता मी हे कुकरमध्ये घालते. शिजवलेली डाळ मी पाणी नितळत ठेवून कुकरमध्ये घातलेलं आहे. पाव किलो डाळ घेतलेला आहे आणि त्याच्या समप्रमाणातच मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. आता हे पुरण घट्ट होईपर्यंत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. डाळ आणि गूळ घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवलेलं आहे. त्यामध्येच आता अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते. आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पुरण चांगलं शिजत आलेलं आहे. अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे. आपण जे पुरण ढवळायला जे उलथनं वापरलेलं आहे ते खाली पडू नये, म्हणजे पुरण अजून आपलं शिजलेलं नाही. ते जर असंच स्ट्रेट उभं राहिलं तर आपलं पुरण चांगलं शिजलेलं असतं. अजून एक 5 मिनटं शिजवायला पाहिजे, म्हणजे घट्टसर होईल पुरण. पुरण चांगलं शिजलेलं आहे. पुरणाला घट्टसरपणा आलेला आहे. आता हे उलथनं अजिबात पडत नाही, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता मी हे वाटून घेते. गॅस बंद करून घेते आणि हे पुरण वाटून घेते. पुरण हे गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पटपट पडते ते चाळणीतून खाली. पुरण वाटण्यासाठी मी हे पुरण वाटायची चाळण घेतलेलं आहे आणि खाली पातेलं घेतलेलं आहे ठेवायला. आणि हे वरती असून पुरणाला प्रेस करायला एक ग्लास घेतलेला आहे. आता ह्यामध्ये पुरण घालून हे ग्लासनं फिरवून घेते. असं फिरवत जायचं आहे, म्हणजे पुरण आपलं खाली सहज पडेल. हे बघा, पुरण खाली पडलेलं आहे. असंच हे सर्व पुरण मी वाटून घेते. पुरण वाटून तयार झालेलं आहे. ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे.
मस्त असं पुरण तयार झालेलं आहे. असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.